नमस्कार. MP ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. बघा, नुकतीच काल 1 जूनला कंबाईन ग्रुप सी प्री 2024 झाली. त्यामध्ये प्रश्न काय विचारला होता पहा. तर राष्ट्रपती पदाचे क्वालिफिकेशन म्हणजेच राष्ट्रपती पदाची पात्रतेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे असा प्रश्न आला होता. तर त्याचं योग्य आन्सर आहे 58. तर याची आपल्या पॉलिटीच्या जी आपली पॉलिटीची PDF आहे त्यामध्ये आपण ट्रिक्स काय केलेली त्याची पहा. तर त्याची ट्रिक्स दाखवतो बघा. तर ट्रिक्स आहे कलम 58. तर बघा, कलम 58 काय, तर कलम 58 आहे राष्ट्रपती पदाची पात्रता म्हणजेच काय क्वालिफिकेशन कलम 58 मध्ये दिलेलं आहे. तर त्याची ट्रिक्स आपण आपल्या PDF मध्ये ट्रिक्स काय केलेली. तर ट्रिक्स अशी आहे की रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपली त्या PDF मध्ये ट्रिक्स आपण बनवलेली. तर रामदास आठवलेच का म्हणलं मी, त्याचं कारण असं आहे बघा, हे 58 आठवले असा काय होतो, यमक जुळतो. म्हणून आपल्या आर्टिकल्स PDF मध्ये या आर्टिकल्सची ट्रिक्स काय केलेली आहे की आठवले इज इक्वल टू 58 म्हणजेच आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची काय आहे पात्रता आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये ते क्वालिफिकेशन आहे अशी आपण ती ट्रिक्समध्ये PDF मध्ये ट्रिक्स केलेली आहे. आणि या पॉलिटीच्या आर्टिकल्सची संपूर्ण आर्टिकल्सची जर तुम्हाला पेड PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता 84 21 90 83 84 आणि ती पेड PDF परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दर त्यासाठी ठेवलेला आहे, ज्यामध्ये आपण कलम 1 पासून ते 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल्सचा कलम आपण काय केलेले त्यामध्ये ॲड केलेले आहेत. संपूर्ण प्रत्येक आर्टिकल्सची आपण ट्रिक्स बनवलेली आहे. तुम्हाला फक्त 2 वेळेस वाचलेचे सगळे तर परमनंट लक्षात राहून जाणार. परीक्षेपुरतंच नाही तर परमनंट आयुष्यभरासाठी ते आर्टिकल्स तुमच्या लक्षात राहणार आहेत. ते तुम्ही तुमच्या लेकरांना पण नंतर शिकवू शकता. एवढी ती खतरनाक ट्रिक्स आहेत त्यामध्ये. तसेच पंचायत राजचे 243A पासून ते 243 ZG पर्यंत हे संपूर्ण सब आर्टिकल्स पण त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. ह्या सब आर्टिकल्सवर सुद्धा काल प्रश्न आला होता की कोणत्या आर्टिकल्सनुसार महिला आरक्षण आहे पंचायतींमध्ये असा प्रश्न आला होता. तर त्याचं आन्सर होतं 243D, 243A, 243B, 243E, 243D असे ऑप्शन होते. तर योग्य आन्सर आहे 243D. आणि हे आपण आपल्या ट्रिक्समध्ये याची ट्रिक काय केलेली आहे, D फॉर दलित आरक्षण अशी आपण ट्रिक केलेली आहे. D फॉर दलित आरक्षण अशी, D फॉर दलित आरक्षण म्हणजेच SC ST आरक्षण. तसेच त्यामध्ये संपूर्ण आरक्षण येतं, मग महिला आरक्षण सगळं त्यामध्ये येतं. D फॉर दलित आरक्षण म्हणजे फक्त आरक्षण हा शब्द महत्त्वाचा आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे ट्रिक्स आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.